नंबर 1. सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व याच्यामध्ये भारतीय सहकारी चळवळ 18व्या शतकात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ व कच्च्या मालासाठी भारताच्या भूप्रदेशाचा वापर ब्रिटिशांनी केला. औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम व ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे भारतातील लघु व कुटीर उद्योग बंद पडले. कारागीर व कामगार बेकार झाले. रोजगारासाठी ते शेतीकडे वळले. परिणामी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली. शेतीवरील अतिरिक्त भार, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दुर्बल झाली. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढून ते सावकारी पाशात अडकले. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने कायदेशीर उपाय योजले. मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था 5 फेब्रुवारी 1889 रोजी स्थापन झाली. प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. ब्रिटिश सरकारने भारतातील सहकारी चळवळीस मूर्त स्वरूप देणारा पहिला सहकार कायदा सन 1904 मध्ये संमत केला. भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनास नवे वळण देणारा हा कायदा होता. हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता. सन 1904 च्या कायद्यातील त्रुटी व उणिवा दूर करण्यासाठी सन 1912 मध्ये दुसरा सहकार कायदा संमत केला. या सहकार कायद्यामुळे सहकार संस्थांची स्थापना सर्व क्षेत्रात होऊ लागली. भारतातील सहकारी चळवळीची प्रगती व त्रुटी अभ्यासण्यासाठी सन 1914 साली ब्रिटिश सरकारने एडवर्ड मॅकलेगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने सहकारी चळवळीच्या भविष्यातील वाटचालीबाबत मौलिक सूचना केल्या. पहिल्या महायुद्धानंतर सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे सहकार हा विषय केंद्र सरकारकडून प्रांतिक सरकारच्या अखत्यारीत आला. त्यानुसार सर्वप्रथम मुंबई प्रांताने सन 1925 मध्ये सहकार कायदा संमत केला. सहकारी चळवळीची पुनर्रचना करण्यासाठी ज्या विविध समित्या नियुक्त केल्या होत्या त्यांच्या शिफारशीवरून भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. या बँकेने शेती पतपुरवठा विभाग सुरू केला. त्यानंतरच्या काळात केंद्र सरकारने सहकाराच्या विकासासाठी प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थपुरवठा समिती 1944 व
श्री आर. जी. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समिती 1945 नियुक्त केली. बँकिंग सोयी व सुधारण्यासाठी सरकारने श्री पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती 1950 नेमली. सन 1951 मध्ये ग्रामीण कर्ज पुरवठ्याचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीची डॉ. ए. डी. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केली होती. सन 1954 मध्ये या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. या समितीने आपल्या अहवालात असे मत नोंदवले की सहकार अयशस्वी ठरला आहे तर यशस्वी झाला पाहिजे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने 1951 पासून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे धोरण स्वीकारले. पंचवार्षिक योजना दरम्यान सहकारी चळवळीचा विकास व सहकारी चळवळीत लोकांचा सहभाग वाढवणे यावर भर देण्यात आला. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ. महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून राज्यभरात सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरलेले आहे. सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, विपणन सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची स्थापना झाली. त्या यशस्वीपणे कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक, शेतकरी यांना त्या कारणामुळे सहकारी संस्थेच्या संपर्कात आला. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला सुमारे 100 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेची स्थापना सन 1923 मध्ये झाली. या बँकेचे पुढे राज्य शिखर बँकेत रूपांतरित होऊन ती सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत त्रिस्तरीय रचना स्वीकारलेली आहे. प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तर राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक, शिखर बँक कार्य करते. स्वातंत्र्यानंतर सन 1951 मध्ये प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी सहकारी चळवळीचे एक नवे पर्व सुरू केले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्यानुसार सहकारी संस्थांचे नियमन
व नियंत्रण केले जाते. सन 1961 मध्ये महाराष्ट्रात विविध प्रकारच्या 31,565 सहकारी संस्था होत्या. मार्च 2018 अखेर ही संख्या 1,98,252 पर्यंत पोहोचली. सहकारी संस्थांच्या संख्येत जसजशी वाढ झाली तसतशी सहकारी संस्थांच्या सभासद संख्येत भाग भांडवल, कर्ज, ठेवी यामध्ये वाढ झाली. देशातील सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र शासनाने 97वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011 अन्वये सहकार कायद्यात काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने 14 फेब्रुवारी 2013 रोजीच्या अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सुधारणा केल्या आहेत. सहकाराची वैशिष्ट्ये. सहकाराची वैशिष्ट्ये हे 11 प्रकारचे आहेत. 1. व्यक्तीचे संघटन. 2. ऐच्छिक संघटन. 3. समान उद्दिष्ट. 4. लोकशाही संघटन. 5. समानता. 6. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे एकत्रीकरण. 7. सेवा उद्देश. 8. परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य. 9. मध्यस्थांचे उच्चाटन. 10. आर्थिक व सामाजिक चळवळ. 11. व्यवसाय संघटन प्रकार. व्यक्तीचे संघटन. समाजातील अनेक व्यक्तीचे उत्पन्न हे मर्यादित असते. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती आपल्या समान गरजा सामूहिकरित्या भागविण्यासाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. प्रत्येकजण सर्वांसाठी व सर्वजण प्रत्येकासाठी काम करतात. सर्व सभासद संस्थेचे मालक असतात. सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्ती सभासद हा घटक महत्त्वाचा असतो. सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्ती आवश्यक असतात. ऐच्छिक संघटन. सहकाराचे सभासदत्व सर्वांना ऐच्छिक असते. म्हणजेच जात, धर्म, पंथ, लिंग, आर्थिक परिस्थिती यांचा विचार केला जात नाही. सहकारी संस्थेत सभासद होण्यासाठी अथवा सभासदत्व रद्द करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. सभासद होणे अगर न होणे हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित व्यक्तीस असतो. म्हणून सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना आहे. समान उद्दिष्ट. सहकारामध्ये एकत्र येणाऱ्या व्यक्तीचे उद्दिष्ट एक समान आहे. समान गरजा असणाऱ्या व्यक्ती आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. उदाहरणार्थ, घराची गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करतात. लोकशाही संघटन. सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. सहकारात भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. कोणत्याही सभासदाचे भांडवल
कमी किंवा जास्त असले तरी एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंबन केला जातो. सहकारी संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी म्हणजेच संचालक मंडळाकडून लोकशाही पद्धतीने चालविला जातो. लोकशाही कारभार हा सहकाराचा गाभा आहे. समानता सहकारी संस्थेचे सभासदत्व देताना त्या व्यक्तीची जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, आर्थिक परिस्थिती, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी बाबी विचारात घेतल्या जात नाहीत. सहकारी संस्थेत कोणीही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसतो. सर्व सभासदांना समान दर्जा, समान हक्क व अधिकार असतात. म्हणूनच समानता हा सहकाराचा पाया मानला जातो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे एकत्रीकरण आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती स्वबळावर स्वतःची आर्थिक प्रगती करू शकत नाही. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती सहकारी संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन आपली शक्ती वाढवू शकतात, कारण त्यांच्यात संघशक्ती निर्माण झालेली असते. सहकारी संस्थेमुळे आर्थिक दुर्बल घटक हे भांडवलदार, व्यापारी, दलाल यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक शोषण व पिळवणुकीला सामूहिकपणे प्रतिकार करू शकतात. म्हणूनच सहकारी संस्था म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींचे संघटन होय. सेवा उद्देश सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश आपल्या सभासदांना सेवा देणे हा असतो. नफा मिळवणे हा त्यांचा गौण उद्देश असतो. परंतु व्यवस्थापन खर्च भागेल इतका नफा सहकारी संस्थांना मिळवावा लागतो. किमान खर्चात चांगली सेवा उपलब्ध व्हावी या अपेक्षेने संस्थेचे कार्य चालते. संस्थेला आर्थिक व्यवहारातून झालेला नफा देखील चांगल्या सेवा देण्याकरिता उपयोगात आणला जातो. परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य सहकारी संस्थेत सभासदांच्या परस्पर सहकार्याला अधिक महत्त्व आहे. एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ यानुसार सभासद स्वतःचे आर्थिक हित आणि विकास एकमेकांच्या मदतीने करून घेतात. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्याच्या पतसंस्था या प्रत्येक सभासदांकडून दरमहा ठराविक वर्गणी गोळा करतात. त्यातून गरजू सभासदाला कमी व्याज दराने कर्ज दिले जाते. सुलभ हप्त्याने परतफेड आणि तारणाशिवाय कर्ज मिळाल्याने सभासदांचा फायदा होतो. असे कर्ज म्हणजे अन्य सभासदांनी एका सभासदाला केलेली आर्थिक मदतच असते. मध्यस्थ्यांचे उच्चाटन अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये आपल्याला मध्यस्थी आढळतात. असे मध्यस्थी सहकारी संस्थांमध्ये नसतात, कारण मध्यस्थांकडून व्यवहारामध्ये नफा घेतला जातो. त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात. तसेच मध्यस्थी मालामध्ये भेसळ, कमी वजनमापे, फसवणूक आदी अनिष्ट व्यापारी प्रथांचा अवलंब करतात. घाऊक व्यापारी व दलाल यासारख्या मध्यस्थांच्या साखळीतून सभासदांचे व ग्राहकांचे
आर्थिक शोषण व पिळवणूक केली जाते. सहकारी संस्था मात्र थेट उत्पादकांकडून वस्तू खरेदी करून सभासदांना व ग्राहकांना पुरवितात. त्यामुळे मध्यस्थांचे उच्चाटन होऊन सभासदांना कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध होतात. म्हणून मध्यस्थांचे उच्चाटन हे सरकारचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. आर्थिक व सामाजिक चळवळ. समाजातील आर्थिक दुर्बल घटक आपल्या दुर्बलतेवर मात करून स्वतःचा विकास साधण्याकरिता एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. सहकारी संस्थांची जितकी वाढ आणि प्रगती तितक्या प्रमाणात भांडवलदार, कारखानदार आणि व्यापारी वर्गाकडून होणारी समाजाची पिळवणूक व आर्थिक शोषण थांबेल. त्यातूनच श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी कमी होऊन समाजात आर्थिक विषमता निर्माण होण्यास मदत होते. सहकारी संस्थांमुळे समाजातील दुर्बल घटक भांडवलदाराविरुद्ध यशस्वीपणे लढा देतात. जितक्या प्रमाणात सहकारी संस्थांची वाढ आणि प्रगती होईल तितक्या प्रमाणात समाजात समतेवर आधारित अशी समाजरचना तयार होईल. जलद गतीने सामाजिक परिवर्तन घडेल. यासाठी सहकारी चळवळीमध्ये स्वावलंबन, नैतिक विकास, प्रामाणिकपणा यांना महत्त्व दिले जाते. म्हणूनच सहकार हे एक आर्थिक व सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले जाते. व्यवसाय संघटन प्रकार. सहकार चळवळ सुरू होण्यापूर्वी व्यवसाय क्षेत्रामध्ये एकल व्यापारी भागीदारी असे व्यवसाय संघटन प्रकार प्रचलित होते. कालांतराने कंपन्या अस्तित्वात आल्या. या सर्व व्यवसाय संघटना नफा मिळवण्याच्या मुख्य हेतूनेच कार्य करतात. तसेच भांडवल या घटकालाच प्राधान्य देतात. सहकारी संस्था देखील इतर व्यावसायिक संघटन प्रकाराप्रमाणे व्यवसाय करणारी एक संघटना आहे. परंतु तिचा हेतू नफा मिळवणे हा नसून सेवा देणे व सभासदांचे हित जोपासणे हा असतो.